सांगली जिल्हा प्रशासन आणि सांगली जिल्हा पोलीस दलाकडून आज गणेशोत्सव 2024च्या नियोजनाची बैठक खरे हाऊस क्लब या ठिकाणी संपन्न झाली। प्रभारी जिल्हाधिकारी स्वाती देशमुख आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या उपस्थितीत सदरची बैठक संपन्न झाली। या बैठकीस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गाजरे, वीज मंडळाचे खांडेकर साहेब, अप्पर तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते। यावेळी आगामी गणेशोत्सव हा शांततेत आणि न्यायालयाच्या निर्देशानुसार साजरा करण्याचे आवाहन सर्व अधिकाऱ्यांनी गणेश मंडळांना केले। तर महापालिका प्रशासनाकडून पुढील 8 दिवसात गणेश मंडळ परिसर तसेच आगमन विसर्जन मार्ग हे खड्डेमुक्त करू अशी ग्वाही अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिली। तर गणेश मंडळांना विजेचे कनेक्शन द्यायला सुरुवात झाली असून गणेश मंडळांनी अर्ज करावा असं आवाहन वीज वितरण अधिकारी खांडेकर साहेब यांनी केले। याचबरोबर सर्वांनी नियमांचं पालन करून डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी तसेच एक गाव एक प्रभाग एक गणपती अशी संकल्पना जास्तीत जास्त राबवावी असं आवाहन यावेळी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी सर्वांना केलं। या बैठकीस शांतता कमिटी सदस्य किरणराज कांबळे, माजी नगरसेवक विष्णू माने, पत्रकार दीपक चव्हाण, उत्तम आबा कांबळे, गजेंद्र कल्लोळे, लक्ष्मण नवलाई, शलाका पवार, मेजर आकाश तिवडे यांच्यासहित अनेक मान्यवरांनी व गणेश मंडळ प्रतिनिधींनी आपली मनोगत व्यक्त केली। कार्यक्रमाचे आभार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांनी मांडले। तर प्रत्येक मंडळाने किमान 50 झाडे लावावीत जेणेकरून पर्यावरण संतुलित राहील। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी आवाहन केले। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी। जिल्हा पोलीस प्रशासनाकडून ही बैठक आयोजित करण्यात आली होती। या बैठकीकरता जिल्ह्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी, त्याचबरोबर गणेश मंडळाचे पदाधिकारी आणि तसेच पैगंबरी जयंतीनिमित्त मुस्लिम बांधवही हजर होते। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने सूचना दिलेल्या आहेत। यावेळेसचा सण हा अतिशय शांततेने आणि आनंदाने साजरा करायचा आहे। त्या कामी ज्या प्रशासनाकडून सूचना आहेत त्यांचं आपण तंतोतंत पालन करणं अपेक्षित आहे। मंडळांना जी परवानग्या लागतील वेगवेगळ्या विभागांच्या ते एक खिडकी योजनेतून प्रदान केल्या जातील। त्याचबरोबर आपण सामाजिक माध्यमांचा वापर करत असताना कुठेही धार्मिक भावना दुखवल्या जाणार नाहीत याची दक्षताही घेणं अपेक्षित आहे। सणाचं पावित्र्य राखणं गरजेचं आहे। कुठेही गणेश बाप्पाच्या मूर्तीची विटंबना होता कामा नये आणि हे सर्व करत असताना सण साजरा करताना आपण एक आपली सामाजिक बांधिलकी आहे ते जपणं गरजेचं आहे। तर मंडळांनी या ठिकाणी चांगले सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत। यासाठी पोलीस प्रशासन सर्व मंडळांना हे पण सूचित करते की आपण आपल्या हद्दीमध्ये CCTV कॅमेऱ्यांची यंत्रणा उभी करावी आणि त्याचं वर्षभर देखभाल दुरुस्ती मंडळांनी स्वतः हाती घ्यावी आणि आपल्या हद्दीमध्ये कुठेही अनुचित प्रकार घडला तर त्या कॅमेऱ्याचा आणि त्या फुटेजचा पोलीस प्रशासनाला वापर होईल तेही आपण दक्षता घेणं गरजेचं आहे, ते बघणं गरजेचं आहे। या ठिकाणी सर्व विभागांनी हमी दिलेली आहे गणेश मंडळांना की आगामी सण उत्सव चांगले पार पडण्यासाठी जे काही आमची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे ते आम्ही निश्चित पार पाडू। धन्यवाद। विभाग यावेळेला सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही उपविभागीय स्तरावर ज्या मंडळांचं देखावे चांगले असतील, जे मंडळ सर्व सूचनांचं तंतोतंत पालन करतील, त्याचबरोबर पर्यावरणपूरक सण साजरा करतील त्यांना आम्ही पारितोषिक वाटप करणार आहोत आणि यामध्ये सर्व मंडळांनी भाग घ्यावा आणि आम्ही दिलेल्या क्रायटेरियामध्ये आपण जास्तीत जास्त गुण मिळवावेत आणि त्याला पात्र राहावं।